नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. जीभ जिंकाल तर जग जिंकाल. आपल्या जिभेवर आपला कंट्रोल असला पाहिजे. म्हणजेच नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता, बोलण्यात गोडवा असावा. एक बोध घेऊयात. एकदा समुद्र नदीला म्हणाला, माझ्यासाठी कितीतरी भेटवस्तू घेऊन येतेस, एकदा लवाळं घेऊन ये ना. तेव्हा नदीने खूप प्रयत्न केला, थैमान घातले, महापूर वगैरे सर्व प्रयत्न केले, पण शेवटी तिला लवाळं काही आणता आलं नाही. कारण ते लवाळं नम्र झालं, म्हणून ते नदीबरोबर वाहून गेलं नाही. अशा पद्धतीने आपल्याही बोलण्यात गोडवा असावा, नम्रता असावी. महाभारतातील द्रौपदीचे व्यक्तिमत्व जगाने मान्य केले आहे. पण एकदा जिभेवरचा संयम किंचित सुटला, दुर्योधनाने क्रोधाने येऊन पाण्यात पडला, तेव्हा द्रौपदी खूप हसली व म्हणाली, आंधे बाप के बेटे भी आंधे. यावरून कुरुक्षेत्रावरचे 18 दिवसाचे महाभयंकर युद्ध झाले. लाखो माणसं ठार झाली. याचा अर्थ लाखो संसार उद्ध्वस्त झाले. एक द्रौपदीची जीभ जर बोलायला चुकली तर केवढा मोठा अनर्थ घडतो. त्यामुळे आपल्या बोलण्यात गोडवा असावा. एकदा दात जिभेला म्हणाले, आम्ही 32 आहोत आणि तू एकटी. आम्ही सगळ्यांनी मिळून तुला चावून खाल्ले तर तू कुठे जाशील. यावर जीभ उत्तर देते, तुम्ही 32 आहात, मी एकटी आहे, पण जर वाकडी चालले तर 32 खाली पडेल. असंच एकदा जीभ आणि दात यांचे भांडण लागले. दात म्हणाले, आम्ही परिश्रम करतो आणि रसाचा आस्वाद मात्र तू घेतेस. तेव्हा जीभ म्हणते, उगाच माझ्याशी वाद घालू नका, नाहीतर तुमची काय गत होईल विचार करा. दातांना राग आला. त्यांनी जिभेला दोन्ही दंतपंक्तीत धरून चावा घेतला. जीभ कळवळली, पण पुढे म्हणाली, थांबा, आता तुम्हाला मजा दाखवते. समोरूनच पैलवान येत होता. त्याला 4 शिव्या झाडल्या. पैलवानाला राग आला. त्याने असा एक ठोसा लगावला की 32 बाहेर पडली. या वेड्या जिभेला काय म्हणावं. उलट सुलट बोलते, स्वर्ग पाताळापर्यंत बोलते, बडबडते, स्वतः बोलून तोंडात सुरक्षित बसते, पण बिचारा डोक्याला, त्या चेहऱ्याला, तोंडाला मार खावा लागतो. म्हणजे जीभ बोलून रिकामी होते, पण त्रास मात्र आपल्याला होतो. जीभ जिंकाल तर जग जिंकाल. महाभारतात असे म्हटले आहे, गोड बोलून जर एखादे काम होत असेल तर मग कटू का बोलावे. झाडाची पिकलेली गोड फळे खायची सोडून कच्ची फळे का खावीत. गोड बोलायला पण ती जीभ आणि कडू बोलायला पण ती जीभ. मग आपण गोड बोलून व्यवहारात फायदाच करून घेऊ नये का. व्यवहारात आपण पाहतो, गोड बोलणारे डॉक्टर, वकील, दुकानदार, व्यावसायिक, नोकर हे यशस्वी होतात, प्रगतीपथावर असतात. म्हणून म्हटले आहे, जिवेपाशी आहे सूत्र, शत्रू की मित्र. त्यामुळेच आपल्या बोलण्यातही गोडवा असावा. काय बोलावं, किती बोलावं यावर आपलं कंट्रोल असावं. पाहण्यासारखे आहे बघा. डोळे, कान, दात यांना दुरुस्त्या आहेत. दात पडला की दुसरी कवळी स्पेअर पार्ट्स बसवलेले जातात. डोळ्यांना दिसेना तिथे चष्मा आला. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट लेन्सही आल्या. कानाला ऐकू येईना तेथील मशीन बटन आलेच. पण जिभेला असे काही लागत नाही. ती एव्हरग्रीन, सदैव ताजी तवाणी, कामाला तयार असते. तसेच हात पाय मोडले तर, फ्रॅक्चर झाले तर दुसरे फ्रॅक्चर बसवून आपण पाय बसवू शकतो. तसेच जिभेच्या बाबतीत काही नाही. तेव्हा त्या जिभेला योग्य वळण लावून तिला योग्य दिशेला घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. जगात खूप मोठी सजीव सृष्टी आहे. पशु, पक्षी, प्राणी त्यांनाही जीभ आहे, पण त्यांना आपल्यासारखे बोलता येत नाही, अर्थबोध होत नाही. माणसांची जीभ वेगळी आहे. काही माणसांना जीभ आहे, पण दुर्दैवाने त्यांना बोलता येत नाही. मुके आहेत बिचारे. आपण बोलू शकतो. आपले केवढे भाग्य आहे, पुण्य आहे. या देणगीचा आपण चांगला उपयोग करून घेऊया. मधुर संभाषण करूयात. या जिभेत अमृतही आहे आणि विषही आहे. जोडणंही आहे आणि तोडणंही आहे.
शांतताही आहे आणि युद्धही आहे, गोडवाही आहे आणि कडवटपणाही आहे. तेव्हा जिभेवर अंकुश पाहिजे. शस्त्राची जखम भरून येते, काही काळाने डागही जातो, पण जिभेने केलेली शब्दाची जखम भरून येत नाही. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, जन्मोजन्मी हे वैरत्व राहते. त्यामुळे खूप नुकसान होते. जिभेला हाड नाही, कडकपणा, गर्विष्ठपणा निसर्गाला मान्य नाही. जिभेला नम्रता दिली, त्यामुळे आपण एकदम गोड आणि नम्र बोलले पाहिजे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आपण दुखवले नाही पाहिजे. गोड बोलण्यात दुसरे काही लागते हो. कडू बोलून आपलं काम होत नाही, तर गोड बोला. गोड बोलल्यामुळे समोरची व्यक्ती ही जरी क्रोधाने आली असेल समोर, तर तिचा क्रोध कमी होतो. त्यामुळे आपल्याला असंही सांगता येईल, जन्माला ज्यावेळेस बाळ येतं त्यावेळेस अगोदर काय येते, तर त्या बाळाला जीभ आलेली असते. म्हणजे जीभ असता, बाळाच्या तोंडात जीभ असते, पण दात नंतर येतात. पण ज्यावेळेस माणसाचा अंत होतो त्यावेळेस दात तर पडलेले असतात, पण जीभ असते. म्हणजे जीभ कायमस्वरूपी आपल्याबरोबर असते. त्यामुळे आपण नम्र बोलले पाहिजे, गोड बोलले पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यात गोडवा निर्माण होईल आणि आपण आनंदाने आयुष्य जगू शकतो. तर या गोष्टीचा स्वीकार करा आणि सहज का होईना आपण जे शब्द बोलतो ते समोरच्याला अंतःकरण दुखावले जाईल असे आपण नाही बोलले पाहिजे. तर आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीलाही समाधान प्राप्त झालं पाहिजे. आपण जर आहो म्हटलं तर समोरची व्यक्ती आहो म्हणते, आपण कारे म्हटलं तर समोरची व्यक्ती पण कारेच म्हणणार आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा, नम्रता ठेवा, कारण नम्र झाले भूता त्याने कोंडिले अनंता. याच गोष्टीचा आपण स्वीकार करूया आणि आनंदाने जीवन जगूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.